प्रेक्षकांनो, आज खूप छान दाखवले ठिपक्याची रांगोळी। कुकी कढी आणि खिचडी खात असतो तो माईला म्हणतो, माई वा वा वा, असा छान बेत केलास ना तू। एवढी दिवसभर मेहनत केल्यावरती हा साधा बेत खूप मस्त वाटतो ग। शशांक म्हणतो, एवढ्यात थकू नकोस, आज फक्त आपण भंगार काढले बाहेर, उद्या घराची स्वच्छता करायची हं। माई म्हणतात, ती आम्ही सगळी करून घेऊ, तुम्ही त्याची काळजी नका करू, हे केलं एवढंच बस झालं। पन्ना काकू पण तेच म्हणताय, हो हो एवढं केलं ना पुरे झालं, आम्ही करून घेऊ घराची स्वच्छता। आपू म्हणते, अरे पण आपण ज्यासाठी हे सगळं केलं तेच झालंच नाही ना, तो उंदीर मामा कुठे सापडला। शशांक बारी बोललाय अप्पूला, बहुधा तो ना तुझ्या कर्कश आवाजामुळे घाबरून बाहेर येतच नाहीये अपूर्वा। अप्पू म्हणते, त्याला चिडवू नको। आणि आता कुकी म्हणतो, अगं अपूर्वा, आपण एवढी खुडबुड केली ना त्यामुळे तो पळून गेला असेल। माई म्हणतात, शशांक अप्पूला चिडवायचं नाही, रात्री जर तिने आरडाओरडा केला ना तर बघ। पण शशांक अप्पूला म्हणतोय, अपूर्वा, जर रात्री तुला दिसलाच उंदीर तर तू काय करशील बरं। अप्पू म्हणते, मी काय घाबरत नाही उंदराला, मी असे काचेचे तुकडे बिकडे ठेवणार आणि पळवून लावणार त्याला। हे प्राची, काचेच्या तुकड्यावरनं आठवलं, आपल्याला तो गेम खेळायचा होता ना, कधी खेळणार आहे आपण। प्राची म्हणते, अगं हो हो, आधी तू जेवून तर घे। अप्पू गडबड जेवायला लागते तेव्हा शशांक म्हणतो, हळू अपूर्वा, हळूहळू जेव। इकडे ह्या प्राचीने तो बॉक्स काढलाय, तिचा काचा पाणी आहे त्याच्यामध्ये। आता मानसी त्या धुवून आणते स्वच्छ, कारण त्यावर खूप धूळ झालेली असते। आणि या तिघी जणी तो गेम खेळायला बसल्यात। अप्पू खूप एक्साइटेड असते हे गेम जाणून घेण्यासाठी। प्राची तिला शिकवते की हे असं एक रिंगण काढायचं, त्यामध्ये या काचेचे तुकडे टाकायचे आणि व्यवस्थित न हलवता त्या काचा एक एक बाजूला करायच्या। माई म्हणतात, बाई पन्ना, मला नाही या अप्पूचं भारी कौतुक वाटतं हं। एखादी या जमान्यातली मुलगी असती तर म्हणली असती, बाई कसले हे खेळ, मला नाही आवडत, पण ती किती आवडीने खेळ खेळतीये ना सगळे। आता पन्ना काकू म्हणते, हो ना, अहो माई, तिथे सागर गोटे पण आहेत, खेळूयात का एक एक डाव। माई म्हणतात, कसलं काय ग पन्ना, अगं माहेर सुटलं आणि सागर गोटे सुद्धा सुटले, किती वर्ष झाले, सागर गोट्यांना हात सुद्धा लावला नाहीये बघ मी। तेव्हा पन्ना काकू म्हणते, चला ना माई, मग खेळूया ना एक एक डाव, चला की प्लीज। आता माई ऐकतात पन्ना काकूचं आणि ह्या दोघीही जावा तिथे बसल्यात आता सागर गोटे खेळायला। आता अप्पू म्हणते, मला पण खेळायचंय तुमच्या सोबत, मला शिकवा ना। पन्ना काकू आता अप्पूला ते सागर गोटे शिकवतीये प्रेक्षकांनो। आणि आज न ह्यामध्ये जवळजवळ त्यांनी 10 मिनिटं घालवलेत, म्हणजे बऱ्याच वेळ दाखवले त्यांनी हे। पन्ना काकू शिकवते की कसं ते सागर गोटे वर असे उडवायचे हवेमध्ये आणि ॲट अ टाइम खालून एक एक गोटे उचलायचे। म्हणजे मला पण ह्या गेमबद्दल एवढं माहिती नाहीये, पण त्यांनी खूप छान दाखवलंय। अप्पू सुद्धा खूप इंटरेस्ट घेऊन हे सगळं करत असते। आता कुकी आणि अमेय वरून बघतायत या बायकांना। कुकी म्हणतो, बघितलंस ना अमेय, किती छान खेळतायत या सगळ्या जणी। आपले हे सगळे जुने कालबाह्य झालेले खेळ आपल्या कानेटकरांनी मात्र जपून ठेवले हं। अमेय म्हणतो, हो अगदी खरंय तुझं कुकी। शशांक आलाय तिथे आणि तो ह्या सगळ्यांची व्हिडिओ शूटिंग करतोय वर उभं राहून। कुकी म्हणतो, आपण यांचा एक फोटो काढायला हवा हं, म्हणजे आठवण राहील कायम। शशांक म्हणतो, हे काय, काढतोच आहे। आणि ह्या सगळ्या सासा सुना मिळून मस्त हे जुने कालबाह्य झालेले खेळ खेळताना आपल्याला दिसताय। खूप छान वाटले हे सगळं बघताना। पण पुढे मात्र अप्पू मॅडमने गोंधळच घालून ठेवलाय। अमेय निघालेला असतो ऑफिसला आणि तो आवाज देत असतो की मानसी डब्बा आणून दे। तेवढ्यात रद्दीवाले दादा सकाळीच आलेत। अमेय म्हणतो, अरे बापरे, एवढ्या पहाटे आलात का तुम्ही। कुकी, माई आणि पन्ना काकू सगळ्याजणी तिथे आल्या आहेत। ते रद्दीवाले दादा म्हणतात, अहो साहेब, सकाळीच यावं लागतं, नाहीतर मग रातच्याला येईल। पन्ना काकू म्हणते, नका नको, एवढ्या रात्रीचे नका येऊ, आता घेऊन जा रद्दी आणि भावशीर लावा हं। कुकी म्हणतो, पन्ना अगं नेहमीचेच येथे देतील व्यवस्थित भाव, पण तो आमचा डब्बा दे बरं, उशीर होतोय। पन्ना काकू आता डब्बा देते कुकीला। आता हा जो मुलगा आहे ना, हा रद्दीवाल्या दादांचा मुलगा आहे। कुकी त्याला त्याचं नाव विचारतो आणि कुठल्या शाळेत आहेस बाळा। तो म्हणतो, माझं नाव विश्वास, मी विद्या मंदिरमध्ये आहे, सरकारी शाळेत। कुकी त्याचं कौतुक करतो। पन्ना काकू आणि माई विचारतात, काय रे बाबा, एवढ्या पहाटे आलास, तुला शाळा नाहीये का। रद्दीवाले दादा म्हणतात, आहे ना त्याला शाळा, पण आता ह्या वेळेला माझ्या मदतीला येतो, त्याची शाळा दुपारून असते आणि शाळा सुटल्यावर मला दुकानावर बसून मदत सुद्धा करतो। कुकी त्याचं कौतुक करतो आणि आता कुकी निघालाय ऑफिसला, पण जाताना त्यांना सांगून जातो की सगळं व्यवस्थित भाव करा हं, रद्दी इथेच ठेवलेली आहे। आता ते रद्दीवाले दादा सगळी रद्दी वगैरे नीट बघत असतात। माई म्हणतात, ही सगळी रद्दी व्यवस्थित भावशीर द्या हं। आता माई आणि पन्ना काकू त्यांच्याशी जरा घासाघीस करताय भावासाठी। हे दादा एवढ्या सगळ्या रद्दीचे फक्त 200 रुपये देत आहेत। पन्ना काकू म्हणते, नाही हं नाही, 200 रुपये तर त्या सायकलचेच होत आहेत, तुम्ही 200 रुपये नाही द्यायचे हं। आता माई पटकन बोलून जातात की नाही 400 रुपये द्या।
तो रद्दीवाले दादा म्हणतात ही सायकल किती गंजलेली आहे आणि अप्पू तिथे आली आहे. अप्पू म्हणते अगं माई हो ना, खरंच तूच म्हणत होतीस ना सायकल खराब झाली आहे. अप्पूचं बोलणं रद्दीवाल्याच्या पथ्यावर पडते. तो म्हणतो बघा बघा या ताई बरोबर बोलतायत की नाही. माई अप्पूला दापत असते डोळ्यांनी. माई म्हणते की हे बघा असं नाही करायचं, 400 रुपये देत असाल तर घ्या. आता पन्ना काकू म्हणते माई 400 काय, मी 500 म्हणणार होते ना. माई म्हणतात जाऊ दे ग पन्ना. आता पन्ना काकू म्हणते सगळं व्यवस्थित मोजून घ्या आणि आता अप्पूला त्यांचा भाव पटलाय. माई आणि पन्ना काकू अप्पूला म्हणतात बघ असा भाव करायचा असतो. आता तो जो रद्दीवाल्या दादांचा मुलगा आहे ना प्रेक्षकांनो, त्यातली एक डिक्शनरी घेतो जेव्हा त्याचे वडील समोर नसतात आणि दप्तरात ठेवायला जातो. पण त्याचे वडील तिथे येतात आणि त्याला धपाटा घालतात. काय रे, का ठेवलंस हे दप्तरात इतकं जाड पुस्तक. आता माई त्यांच्यावर ओरडतात आणि माई म्हणतात का हो, का मारताय लेकराला, घेऊ द्या ना त्याला पाहिजे असेल तर पुस्तक. पण आता ते रद्दीवाले दादा म्हणतात की अहो बाई, ह्या पुस्तकाची किंमत लावूनच तुम्हाला सांगितलं ना मी सगळं हे हिशोब, मला परवडणार नाही ते. आणि भेळवाले लोक घेतात हे जाड जाड पुस्तक भेळ ठेवायला. आता अप्पूला काय वाटतं माहीत नाही, पण छान दाखवलं त्यांनी हे. अप्पू म्हणते दादा आम्हाला ते द्यायचं नाही आहे, आणा बरं ते वापस इकडे. अप्पू आता ती डिक्शनरी हातात घेते आणि म्हणते नाही नाही हे नाही द्यायचं आहे आम्हाला. ते रद्दीवाले जरा वैतागतात अप्पूवर. ते म्हणतात तुमचं ना असंच असतं, एक एक रद्दी बाहेर एवढी मोठी दाखवता आणि सगळी आतमध्ये नेऊन ठेवता मग एक एक वस्तू, म्हणून मी तुमच्याकडे येत नाही. अप्पू म्हणते पण आम्हाला नाही द्यायचं आहे ना ते. आता ते रद्दीवाले म्हणतात की पण मी ह्याचा भाव लावून सांगितलं होतं ना तुम्हाला सगळे पैसे, आता मी फक्त 450 रुपयेच देणार. अप्पू म्हणते ठीक आहे हरकत नाही आहे, पण आम्हाला नाही द्यायचं आहे पुस्तक हे. बिचारे रद्दीवाले, त्यांचं नुकसान झालं आहे. पण प्रेक्षकांनो रद्दी एवढ्या कमी भावात जात नाही. तिथे मेन होलसेल दुकानावर गेलं ना तर ते खूप भाव देतात. असो, आता हा खूप मोठा वेगळा विषय. तर आता इकडे माई आणि पन्ना काकू अप्पूला समजवतात की अप्पू अशी घासाघीस करायची असते, नाहीतर हे ना आपल्याला शेंडी लावतात, आपल्याला कळतसुद्धा नाही. आणि तू लक्ष ठेव, आम्ही जरा स्वयंपाकाच्या ह्याच्यात आहोत आतमध्ये. अप्पू म्हणते हो हो पन्ना काकू मी लक्ष ठेवते. आता त्यांनी अप्पूला लक्ष ठेवायला सांगितलं आहे. पण आता अप्पू काय करते की ती जी डिक्शनरी आहे ना ती पटकन त्या मुलाच्या दप्तरात ती डिक्शनरी ठेवून देते आणि तो मुलगासुद्धा बघतोय. विश्वास नाव आहे त्याचं आणि तो अप्पूला थँक्यू म्हणतोय. खरंच अप्पू ना मनाची वाईट नाही आहे प्रेक्षकांनो, फक्त तिला कळत नाही कुठे कसं वागायचं. आता त्या रद्दीवाल्या दादांनी सगळी रद्दी भरली आहे खरी, पण आता त्या टाईपरायटरकडे त्यांचं लक्ष जातं आणि ते डायरेक्ट वरती येत आहेत तिथे ओसरीमध्ये. अप्पू म्हणते ओ दादा कुठे चाललात तुम्ही. ते म्हणतात हे राहिलं की. अप्पू म्हणते अहो पण हे आम्हाला विकायचंच नाही आहे, हे तुमच्या डीलमध्ये नव्हतं. पण ते रद्दीवाले दादा खूप फोर्स करतात अप्पूला, अहो असं कसं, हे इथे ठेवलं आहे म्हणजे ते विकायचंच असेल ना. बरं चला मी तुम्हाला ह्याचे वेगळे पैसे देतो, तुम्हाला मी 150 रुपये देईल. आता अप्पूला असं वाटतं की हे बाहेर ठेवलं आहे म्हणजे कदाचित रद्दीचंच असेल, पण ती थोडा विचार करते आणि म्हणते नाही नाही 150 रुपयात कुठे हे, नाही नाही पण हे द्यायचंच नाही आहे आम्हाला. पण ते रद्दीवाले म्हणतात बरं चला 200 रुपये देतो, त्यावर मी 1 रुपया देऊ शकत नाही, माझं नुकसान होईल. मग अप्पूला वाटतं आपण जरा जास्तीच हुशारी करतोय. ती म्हणते मी 10 रुपये जास्ती देईल बाबा, बघा पटत असेल तर घ्या नाही तर घेऊ नका. आता ते रद्दीवाल्यांना पट्ट काय त्यांना दुप्पट किंमत मिळणार आहे त्याची. ते 10 रुपये वर देतात अप्पूला आणि टाईपरायटर घेऊन जातात आणि म्हणतात हे राहिलेलं सामान घ्यायला येतो हं ताई मी. आता अप्पूला वाटतं बघितलं का मला कोणीच शेंडी लावू शकत नाही आणि तिने ते 210 रुपये मिळवून खूप मोठा तीर मारलाय असं तिला वाटतंय. पण जेव्हा संध्याकाळी हे सगळेजण घरी आले तेव्हा हे सगळं मॅटर सॉर्ट आउट झालंय. कुकी आणि अमेय आले. आता पन्ना काकूला कुकी म्हणतोय चहा दे ग. पन्ना काकू तिथे चहा आणायला येते तेव्हा शशांक विचारतो ए काकू इथे टाईपरायटर ठेवलं होतं ना मी, कुठे गेला, इथे दिसत नाहीये. कुकी तू बघितला का. आता पन्ना काकू म्हणते माईला माहीत असेल. माई येतात तिथे. माई म्हणतात अरे शशांक इथेच होतं दुपारी आम्ही रद्दी दिली तेव्हा. पन्ना काकू म्हणते अहो हो माई रद्दीवाले दादा आले तेव्हा इथेच होता ना तो, अप्पू इथे होती ना. आता कुकी म्हणतो अरे बापरे तुम्ही तो रद्दीत तर नाही ना दिला. माई म्हणते नाही नाही विकास काहीतरीच काय, आम्ही रद्दीत कसा देऊ तो टाईपरायटर. शशांक आता जरा वैतागतच असतो. आता पन्ना काकू म्हणते माई अप्पूला विचारूयात, अप्पूच होती ना इथे लक्ष ठेवायला. आता शशांक म्हणतोय अरे बापरे ती होती म्हणजे तिने 100% रद्दीवाल्याला दिला असणार आहे तो. नाही ते घड्याळ जसं जुनं होतं तसं हे टाईपरायटर जुनं समजून तिने देऊन टाकलं असेल. नाही कॉम्प्युटरच्या जमान्यात टाईपरायटर कशाला असं 100% वाटलं असणार आहे तिला. आता माई म्हणतात नाही रे नाही शशांक असं कशाला करेल रे ती, अरे तर तुझ्या घड्याळाच्या प्रकरणावरनं न विचारता नाही देणार ती तो टाईपरायटर.
पण आता माईंचा हा विश्वास अगदी फेल ठरलाय. अप्पू येते भजी बघून तिथे आणि म्हणते अरे वा भजी. शशांक म्हणतो अपूर्वा त्या भज्याचं सोड, मला सांग इथे टाईपरायटर होता तू बघितलंस का? अप्पू म्हणते हो मी बघितला. शशांक म्हणतो कुठे तो? आता अप्पू म्हणते मी तो दिला रद्दीवाल्या दादांना, ते घेऊन गेले. शशांकला आता धक्काच बसलाय. अगं काय सांगतेस अपूर्वा, रद्दीवाल्याला दिला? अगं तुला कोणी सांगितलं होतं तू न विचारता त्या रद्दीवाल्याला द्यायला? कुकी आणि अमेय म्हणतात अरे तुम्ही जरा शांततेत बोला, फक्त दोघं जण भांडू नका एवढ्या मोठ्याने. आता शशांक म्हणतो अगं अपूर्वा का दिलास तू रद्दीवाल्याला, तो किती जुना होता. अप्पू म्हणते अरे तो इथे बाहेर ठेवलेला होता, मला वाटलं तो द्यायचा आहे म्हणून मी दिला. शशांक म्हणतो बघितलंस ना माई, बघा मी काय म्हणलो होतो तुम्हाला, हिने नक्की दिलं असेल रद्दीवाल्याला. आता अप्पू म्हणते अरे बाहेरच ठेवलं होतं ना ते. की म्हणत असो शांत व्हा. शशांक म्हणतो अगं अरे असं कसं शांत व्हायचं, मी किती वर्षापासून जपून ठेवलं होतं आणि हिने तो भंगारवाल्याला दिला न विचारता. आता अप्पू पुन्हा म्हणते असाच नाही दिला मी, त्या टाईपरायटरचं डील केलंय मी त्याच्याबरोबर. शशांक वैतागलाय बिचारा, तो म्हणतो तुला कोणी सांगितलं होतं तो विकायचा होता? अगं तो जपून ठेवायचा होता ग घरात. प्रेक्षकांनो बिचारा शशांक इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय. पण खरं प्रेक्षकांनो काही काही गोष्टी ना आपल्या मनाच्या अगदी जवळ असतात. तसा हा टाईपरायटर शशांकच्या मनाच्या अगदी जवळ आहे. पुढे आपण बघतोय शशांक अगदी हात जोडून विनंती करतोय त्या रद्दीवाल्या दादांना की हे आम्हाला विकायचं नव्हतं हो, चुकून तुम्हाला विकलं गेलंय, प्लीज द्या ना मला तो. अगदी शशांक वाटेल ती किंमतही द्यायला तयार असतो, पण हे रद्दीवाले दादा अगदी निष्ठुरपणे नाहीच म्हणतायत. आणि शशांक मात्र त्या टाईपरायटरला तिथेच न्याहाळत बसलाय. अप्पू तिथे येते शशांकच्या मागे आणि विचार करते सॉरी खडूस, माझ्यामुळे तुला तुझीच वस्तू अशी बेगरप्रमाणे मागावी लागतीये. पण प्रेक्षकांनो चांगले कर्म केले ना की ते असे पुढे येतात. अप्पूने त्या मुलाला डिक्शनरी दिली आहे, त्यामुळे तो रद्दीवाल्या दादांचा मुलगा शशांकला त्याचा टाईपरायटर नक्की आणून देईल. म्हणतात ना कर्मा इज बॅक, तसं अगदी खरं आहे प्रेक्षकांनो. म्हणजे ही उक्ती खरी आहे, आपण जसे कर्म करू ना तसे आपल्या समोर बरोबर येतात. आणि 100% शशांकला त्याचा टाईपरायटर मिळेल. तुम्हाला काय वाटतं यावर मला नक्की कळवा हं. आणि प्लीज रिव्ह्यूला लाईक करायला आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हं. धन्यवाद.